मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर स्कंद महापुराणामध्ये नवरात्रीच्या पण खूप छान छान गोष्टी आलेल्या आहे, महत्त्व महिमा आलेले आहेत आणि तुमच्या बऱ्याच काही गावाहून कमेंट्स आल्या आहेत। तर धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नांदगाव, नांदेड, कोल्हापूर, मुंबई, कल्याण, पारनेर, भरपूर मुंबई, बऱ्याच काही गावाहून कमेंट्स आलेले आहेत। तर अशाच कमेंट्स करत राहा। तर आज आपण ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराणातील महालक्ष्मीचे आख्यान। त्या अगोदर जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। जो खूप भाग्यवान आहे त्यांनाच पुराणांचे 2 शब्द कानी श्रवण करायला मिळतात। शालिनी भक्तिसागरवर आपलं हे 10वे पुराण आहेत। आता 9च पुराण बाकी आहेत। बरेच काही जण 4 वर्षापासून खूप जणांनी 9 पुराण ऐकून चुकले आहेत, हे 10वं पुराण श्रवण करत आहेत। अतिशय उत्तम। आपण खूप भाग्यवान आहेत की आपल्या पदरी एवढं पुण्य जमा झालं आहे की आपण एक पुराण जो ऐकतो वाचतो त्याचा जन्म उद्धारून जातो आणि कित्येक लाखो करोडो जन्मांमध्ये किती आपण पाप केले असतील तर त्या पापांचा नाश होतो एका पुराणाने। आणि आपण तर 9 पुराण ऐकून चुकलो आहोत, 10वं आपलं सुरू आहे। तर खूप आपण स्वतःला भाग्यवान समजायचं की आपल्याला एवढं भगवंताने मोठी शक्ती दिली, सामर्थ्य दिलेले आपल्याला श्रवण करण्यासाठी। वाचणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्याला जास्त पुण्य लाभतं असे पुराणांमध्ये सांगितलं आहे। मी सांगत नाही, या माझे व्ह्यूज या वॉच टाईमसाठी सांगत नाही आहे, जे रिॲलिटी जे सत्य याच्यात लिहिलेले आहे तर तेच मी सांगते। मला कोणी मोबाईल म्हणजे धरायला या त्याच्यात ज्या लाईन लिहिलेल्या आहे जर घरात हेल्प करायला नाही आहे, मी माझा मोबाईल हातात घेऊन घेते। फक्त माझ्याजवळ माझी व्हॉईस आहे, न हेडफोन आहे, न स्पीकर आहे, न माईक आहे। रिअल माझा आवाज तुमच्यापर्यंत आहे। एवढ्या 4-5 वर्षात एवढे पुराण झाले, मला कधी माहीत नाही की माईक कुठून लावतात, कानात कुठून लावतात, हेडफोनमधून कुठून काय। मी फक्त सिम्पल व्हॉईस रेकॉर्ड चालून घेते आणि माझा व्हॉईस आहे रिॲलिटीमधला, बाकी काही नाही आहे। तरीसुद्धा भगवंताने आपल्याला निवड केली ही मोठी गोष्ट आहे आपल्याला या पुराणांमधून। आणि माझं वाचण्यापेक्षा तुमचं ऐकण्याने सर्वात जास्त तुम्हाला पुण्य लाभत आहे। ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यांनाच पुराण श्रवण करायला मिळतं। पुराण श्रवण करून दुःख, दारिद्र्य मित्रांनो खरोखर दूर पळून जाते। लाखो कोसो दूर संकट पडून जातात। संकट येतात असं नाही, येतात पण ते आपल्यापर्यंत पोचत नाही का? आपण पुराणांचं श्रवण वाचन करत राहतो आणि आपण श्रवण करत आहे या वाचन करत आहे। जर आपले मुलं आपला चेहरा बघतात तर आपल्या मुलांना, आपल्या पिलांना तेवढं पुण्य त्यांना लाभतं। जर आपण पुराण श्रवण करून उठलो आहे, या पुराण या कोणतंही कथा पुस्तक असेल तर ते वाचून उठले असणार तर आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवावा, चांगल्या त्यांना शुभ आशीर्वाद द्यावे, म्हणजे याच्याने आपल्या मुलांची लवकर तरक्की होईल, त्यांची प्रगती होईल। मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, धनधान्य, संपदा भरपूर प्रमाणात राहील। आपल्या मुलांना कोणाजवळ हात फैलवण्याची गरज राहणार नाही। त्यांना एवढं सामर्थ्य देईल माता राणी की ते स्वतः त्यांच्या पायावर स्वतः सक्षम राहतील। माती उचलतील तर सोनं होईल, असे आपल्या मुलांना आपण आशीर्वाद द्यावा। जो आई बोलते ते शब्द खरे राहतात आपल्या मुलांसाठी। आशीर्वाद म्हणा की श्राप म्हणा, म्हणून श्राप तर द्यायचाच नाही, वाईट विचार करायचाच नाही। कोणी आपल्याबरोबर कसंही वागो, आपल्याला सर्वांना आशीर्वादच द्यायचा आहे। आपल्याला 2 डोळे आहेत, भगवंताला सहस्र डोळे आहेत, ते सर्व बघतात आपल्या मनातलं। आपला आत्मा कोण दुखवत आहे, नाही दुखवत आहे, कोण आपल्याला टेचून बोलत आहे। आपल्याला टेचून बोलून तर घेतात पण आपला आत्मा जो दुखवत आहे ते त्यांना समजत नाही। आपला आत्मा नाही दुखवत, आपल्या हृदयामध्ये साक्षात भगवंत बसलेले, त्यांचा आत्मा ते दुखवून देतात। तर ते आपली इच्छा पूर्ण करण्याचे ज्या वेळेस जे आपल्याला टेचून बोलतात
त्यावेळेस ते भगवंताजवळ मागतात की आमची ही इच्छा पूर्ण कर. त्यावेळेस भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करत नाही. का? आपला आत्मा दुखवलेला राहतो. जो दुसऱ्यांचा आत्मा दुखवतो त्याची भगवंत इच्छा पूर्ण करत नाही. ते तिथंच राहतात आणि आपण त्यांना उत्तर न देता पुढे निघतो तर भगवंत आपल्याला पुढेच घेऊन जातो. आपला हात पकडतो आणि सर्व रस्त्यातले दगडे काटे बाजू करून तो आपल्याला पुढेच घेऊन जातो. एवढी 100% गॅरंटीने सांगते मी तुम्हाला. तर आज आपण महालक्ष्मीचे आख्यान ऐकूया. एवढे सुंदर आख्यान आहे, मनमोहक आख्यान आहे. महालक्ष्मी म्हटलं म्हणजे चेहऱ्यावर एक अलौकिक तेजी येऊन जाते. कारण लक्ष्मी ही सर्वांना हवी असते. मार्केटमध्ये आपण फिरत नाही, आपल्याबरोबर लक्ष्मी फिरते. आपल्याला व्हॅल्यू नाही, आपल्या खिशातल्या पैशांना व्हॅल्यू आहे. आपल्याजवळ जो व्यक्ती भेटायला येतो आपली व्हॅल्यू करत नाही, आपल्याजवळ जे पैसे आहेत त्यांची व्हॅल्यू करतात. खूप काही कमी लोक आहेत की ती माणुसकी ठेवतात. आजकाल कलियुगामध्ये माणुसकी ठेवणारे लोक पण कमी आहे. फक्त त्यांचा स्वार्थ कशात आहे, हे लुच्चे लबाडणारे आणि स्वार्थ कशात आहेत असे लोक या कलियुगामध्ये झालेले आहेत. म्हणून महालक्ष्मीचे हे आख्यान अतिशय सुंदर, कशी प्रसन्न झाली आहे, कशी प्रकट झाली आहे असे हे सुंदर महालक्ष्मीचे आख्यान सर्वांनी ऐकावे. कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी, जय महालक्ष्मी माता नक्की करा, म्हणजे माता राणी आपल्यावर प्रसन्न होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा. महालक्ष्मीचे आख्यान श्री स्कंद महापुराणामध्ये लक्ष्मी मातेचे वर्णन आलेले आहे. नवरात्री सुरू आहे, खूप छान आहे. श्री लक्ष्मी पंचमी सोमवारी येणार आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करावे. कुंकुवाचा अभिषेक, कुंकुमार्चन केल्यानंतर श्रीयंत्रावरचा जो कुंकू काढून एका डबीत ठेवायचा. ज्या वेळेस मुलं, आपण या आपले मिस्टर बाहेर काही कामानिमित्त जात आहे त्यावेळेस तो कुंकू लावायचा. या दररोज तो कुंकू लावला तर कुंकुवामध्ये, लाल कुंकुवामध्ये माता लक्ष्मीची जागृत स्थिती सर्वात जास्त राहते. म्हणून कुंकूचा अभिषेक करतात. आणि बाहेर गेले म्हणजे कुंकवाचा जो टिळा लावलेला असतो तर आपण प्रत्येक कामात यश होऊनच घरात येतो. म्हणून कुंकवाचा टिळा नक्की लावावा. सोमवारी लक्ष्मी पंचमी आहे, श्री पंचमी. त्या दिवशी तुम्ही आपले आई भगवतीची, कुलदेवतेची ओटी आपल्या घरी, आपल्या देवाऱ्यात भरू शकता. खणा नारळाची एक ब्लाऊज पीस, या साडी घ्यायची, साडी असेल काटापदराची तर, आणि त्यावर तांदूळ घ्यायचे, खण, नारळ, श्रीफळ, गजरा, मेहंदीचा कोन, शिंगारचा सामानची ओटी येते. तो सामानचा पूर्ण सामानच येतो बाजारात. ती घेऊन संपूर्ण ओटी, नाही श्रीफळ असणारे खोबऱ्याची वाटी, गूळ थोडेसे घेऊन अशी आई भगवतीची, कुलदेवतेची सोमवारी लक्ष्मी पंचमीला ओटी भरा. ज्यांना लक्ष्मी पंचमीला ओटी भरता येणार नाही, पिरियड असेल, त्यांनी अष्टमी नवमी केव्हाही एक दिवशी आपल्या कुलदेवतेची ओटी भरा. ओटी तिथंच राहू द्या दिवसभर, रात्रभर. दुसऱ्या दिवशी या 4-5 दिवस अष्टमी नवमीपर्यंत पण राहिली तरी पण चालेल. आपल्या कुलदेवतेवर कोणी जात असलं तर तिथे ठेवा, नाही तर महालक्ष्मीचं मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर, कोणत्याही देवीच्या मंदिरात ती ओटी ठेवून यावी नवरात्री संपल्यानंतर. तर आता आपण महालक्ष्मीच्या आख्यानला सुरुवात करूया. नारद म्हणाले, प्रभू, यम आणि सावित्री यांच्यात जो संभाषण झाला तो मूल प्रकृती गायत्री व सावित्री यांचे निर्मळ यश ऐकले. मी आता गुण कीर्तन ऐकले. आता मला लक्ष्मीचे आख्यान ऐकण्याची इच्छा झाली आहे. ती उत्पन्न कशी झाली, महालक्ष्मीचे उत्पन्न कशी झाली, केव्हा झाली आणि तिचे पूजन सर्वप्रथम कुणी व कसे केले, हे स्वामी मला ते सविस्तरपणे सांगा. नारायण सांगू लागले, नारदा, ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या डाव्या अंगातून रासमंडलात सृष्टीच्या आरंभालाच महालक्ष्मी उत्पन्न झाली. ती सर्वाधिक सुंदर असून वटवृक्षवासिनी अशी 12 वर्ष वयाची, नित्य तारुण्य अवस्थेत असणारी आहे. तिची अंगकांती सफेद चाफ्याप्रमाणे आहे. दृष्टी खिळवणारे ठेवणारे तिचे रूप आहे. पौर्णिमेतील चंद्रासारखा गोल चेहरा आहे. शरदातल्या कमळासारखे डोळे आहेत. त्याचवेळी ती 2 रूपात विभागली गेली आहे. रूप, रंग, तेज, वय, यश, वस्त्र, किती, अलंकार व गुण याच्यात फरकच नव्हता. स्मित, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते. उजव्या अंगातून प्रकटली ती राधिका व डाव्या अंगातून प्रकटली ती महालक्ष्मी होय. आधी राधीने कृष्णाला वरिले, नंतर महालक्ष्मीला तशी इच्छा झाली.
तेव्हा कृष्ण 2 रूपात प्रकटला. उजवीकडे 2 हातांचा व डावीकडे 4 हातांचा द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या हातात दिला, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टीने पाहत असते. ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात. हे सर्व जग परस्परांना आहे आणि महालक्ष्मीला सर्वात जास्त पूजन भजन करत असतात. अशा प्रकारे राधा वल्लभ द्विभुज आहे तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे. दोघांच्या भोवती गोप गोपी असतात. चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहिला. पण कृष्ण व विष्णू यांच्यात फरक असा नाही. महालक्ष्मीने योग्य सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली. वैकुंठात ती रमा आहे. स्वर्गात इंद्राच्या संपत्तीच्या रूपात स्वर्गलक्ष्मी तीच आहे. पाताळात ती नागलक्ष्मी, राजांची राज्यलक्ष्मी, घरामध्ये तीच गृहलक्ष्मी. गृहिणी रूपात मंगलकारी अशी ती गायीमध्ये सुरभी, कामधेनू, यज्ञात दक्षिणी, पद्मिनी, स्त्रियात्री, श्री चंद्र सूर्यमंडलात शोभालक्ष्मी, रत्ने फळे उदक यात तीच असते. शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्रे, प्रावरणे, तीर्थस्नान, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदनादिक, गंधद्रव्य, आषाढमेध, वृक्ष अशा अनेक जागी ती राहते. सर्वप्रथम तिचे पूजन नारायणाने केले. म्हणून जो कोणी ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप दररोज आपल्या घरी करतो 108 वेळा, तेथे माता लक्ष्मी विराजमान राहते. महालक्ष्मीचा सर्वात आवडता मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्या घरात म्हटले पाहिजे. याच्याने महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन दुःख दारिद्र्य दूर करते. महालक्ष्मीला नागिनच्या पानावर शहद अर्पण केल्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. महालक्ष्मीला नागिनच्या पानावर खिरीचा प्रसाद दिला तर महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. महालक्ष्मीला शुक्रवारच्या दिवशी जर खिरीचा प्रसाद केला आणि 5 कन्यांना जर वाटीत तो खायला दिला, तर कन्यांना जर खिरीचा प्रसाद दिला त्याच्याने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. महालक्ष्मीला कमलगट्टा अर्पित केल्याने आपल्यावर धनसंपदा भरपूर प्रमाणात वाढते. महालक्ष्मीला 108 कमलांच्या फुलांची माळा जर घातल्या तर महालक्ष्मी अतिप्रसन्न होऊन धनभंडार आपल्या घरात भरून देते. म्हणून महालक्ष्मीला ज्या वस्तू आवडतात त्या जर अर्पण केल्या तर माता राणी आपल्यावर खूप प्रसन्न होते. महालक्ष्मीला मखाण्याची खीर खूप आवडते, तर मखाण्याची खीर अर्पण करून तिला भोग लावल्याने आपल्या मुलांना पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि मुलांची प्रगती होते. महालक्ष्मीला संपूर्ण अलंकार जर वाहिले तर आपल्याजवळ सुद्धा अलंकाराचे भांडार ती भरून देते. महालक्ष्मीला कमलगट्ट्याची माळा अर्पण केल्याने महालक्ष्मीच्या हजारो रुद्राभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी महालक्ष्मीला 1000 बिल्वदळे अर्पण करतो ओम लक्ष्मी नारायण नमः असं बोलून, तर कोल्हापूर यात्रा केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते असे नारायणाने स्वतः सांगितले आहे. मग जो कोणी शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्रे, प्रावरणे, तीर्थस्थानी, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदन, गंधद्रव्य, आषाढमेध, वृक्ष अशा जागी महालक्ष्मी राहते, तेथे जर दूध पंचामृत अर्पण केले तर महालक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरामध्ये नारायणाचे पूजन केले जाते तेथे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहते. नंतर ब्रह्मदेवाने, त्यानंतर शंकरांनी महालक्ष्मीची पूजा केली. नंतर पुढे क्षीरसागरातील विष्णूंनी पूजले. मग नंतर क्रमाक्रमाने स्वयंभू मनु, ऋषी, मुनी, गृहस्थ, गंधर्व आणि पाताळ निवासी नागांनी पूजा केली. ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल अष्टमीला पूजा करतात. नारदा त्रैलोक्यात 15 पूजा जर केली महालक्ष्मीची तर माता राणी आपल्यावर खूप प्रसन्न होते. चैत्रात, पौषात व भाद्रपद मंगळवारी पूजा महालक्ष्मीची करतात. विष्णूने वर्षभर पौषातील सूर्य संक्रांतीच्या दिवसापर्यंत तर माघ महिन्यातील पौर्णिमापर्यंत पूजा केली. मनुही तिला पूजतो. त्या मंगल स्वरूपा लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतोच, पण शिवाय केदार, नील, सुबल, ध्रुव, उद्दानपाद आणि इंद्र, बळी, कश्यप, दक्ष, प्रजापती, कर्दम ऋषी, विवस्वान, सूर्य, प्रियवत, चंद्र, कुबेर, यम, वायू,
यमराज, अग्निनारायण तसेच वरुण हे सर्व भगवान महालक्ष्मीची पूजा करीत असतात. अशा प्रकारे तिची आराधना सर्वत्र दूर प्रचलित आहे. कारण महालक्ष्मी ऐश्वर्याची देवी आहे, संपत्तीची देवी आहे, सर्व धन संपदा देणारे तिचे स्वरूप आहेत. म्हणून महालक्ष्मीची पूजा करतात. आता आपण दुर्वासा मुनीने इंद्राला का शाप दिला होता, तर दुर्वासा मुनीने का म्हणून शाप दिला आणि इंद्राला सोडून महालक्ष्मी का गेली आणि इंद्रदेवताने परत महालक्ष्मीची कशी स्तुती केली ते संपूर्ण ऐकूया. नारदाने पुन्हा प्रश्न केला, ओ नारायण मुनी, वैकुंठवासिनी व नारायणाची आवडती व अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या झाली, ती कोणत्या कारणामुळे? तसेच सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली ती तुम्ही सांगू शकाल का? नारायण बोलू लागले, ठीक, तर मग ऐक. एक वेळी दुर्वासाच्या शापेमुळे इंद्र राज्यभ्रष्ट झाला. त्या कारणाने देव मृत्यूलोकी जाऊन बसले. लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडला आणि ती वैकुंठात निघून गेली. त्यावेळी सर्वांना दुःख झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासह ते सर्वजण त्यावेळी अत्यंत दीनवाणी आणि तोंडाला कोरड पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्यारूपाने जन्मली होती. नंतर देव व दैत्य यांनी क्षीरसागर घुसळून महालक्ष्मीला प्राप्त केली. विष्णूंनी देवांना वर दिला व क्षीरसागरातील विष्णूला वनमाला देऊन संतुष्ट केले. नारदा, त्यानंतर देवांनी आपले राज्य दैत्यांकडून परत मिळवले व लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. काय घडले परत मग सुखी झाले? नारदाने प्रश्न केला, भगवान मला असा सांगा की तत्वज्ञानी वसिष्ठांनी देवांना शाप देण्यासारखे असे काय घडले? नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला? पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्रासमोर प्रकट झाली? तसंच इंद्र व दुर्वासा यांच्यात संवादसुद्धा सांगा. नारायण मुनी सांगू लागले, एकदा त्रैलोक्य अधिपती इंद्र मद्यपान करून धुंद झाला होता. तसंच रंभेला सोबत घेऊन महाअरण्यात क्रीडा करीत होता. त्याच वेळी योगायोगाने महर्षी दुर्वासा त्या वनात कैलासकडे निघाले होते. त्या समयी त्यांना इंद्राने दुरून पाहिले. धावत येऊन त्यांनी महर्षींना व त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासांनी प्रसन्न होऊन त्यांच्या हाती जरा मरणापासून सोडून मोक्ष देणारे असे पारिजातकचे एक फूल प्रसाद म्हणून दिले. इंद्राने धुंदीत असल्यामुळे ते फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर ठेवून दिले. त्याचा परिणाम असा झाला की हत्ती फुलांच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा समर्थ बनला व इंद्राचा त्याग करून वनात दूर निघून गेला. इंद्र त्याला आवरू शकला नाही. आपण दिलेल्या प्रसादाची अवहेलना केली अशी दुर्वासा ऋषींना वाटले. म्हणून दुर्वासा ऋषी खूप संतापले व त्यांनी इंद्राला शाप दिला. तो असा श्राप दिला की, अरे तुला वैभवाचा मात चढला आहे, म्हणून मी तुला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकी तू ठेवलास. तू खूप माजला आहेस. तू माझा दिलेल्या प्रसादाचा अपमान केला. अरे नैवेद्य, प्रसाद, फूल अगर तीर्थ असले तर ते सेवन केले पाहिजे, नाहीपेक्षा मग ब्रह्महत्येचे पाप लागते. जर असे केले नाही तर ब्रह्महत्यासारखे पाप लागतात. तर असा तू उन्मंत असल्या कारणाने वैभव, बुद्धी, राज्य गमावशील. अरे जर तू त्या प्रसादाचा स्वीकार केला असतास तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तू सुद्धा जीवनमुक्त झाला असता. जो कोणी नारायणाची पूजा चुकून सुद्धा करतो, स्तुती करतो किंवा ऐकतो, तो फक्त वंदन करतो, तो विष्णुतुल्य होऊन जातो व त्याच्या केवळ स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होऊन जातात. भूमी पवित्र होते. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या अपवित्र अन्नाचे सेवन करणारा सुद्धा पवित्र होऊन जातो. नारायणाच्या प्रसादाने जो कोणी अपवित्र असे अन्नाचे सेवन केलेले राहतात तरी सुद्धा तो पवित्र होऊन जातो. वेश्येकडचे, अविराचे, शूद्राघरचे अन्न, श्राद्धान्न, जेवायला नैवेद्यानं दाखवलेले अन्न, विनाकारण मारलेल्या प्राण्यांचे मांस, शिवलिंगावर वाहिलेले अन्न, शूद्रांच्या पुरोहित करणारे दिलेले अन्न, चिकित्सिक आणि पुजाऱ्या घरचे अन्न, कन्या विकणाऱ्याच्या घरचे अन्न, कुंटणीच्या घरचे अन्न, उष्टी अन्न, शिळेपाळे अन्न, पंगतीत टाकलेले अन्न, प्रेत दहन विधी करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचे अन्न, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतज्ञ, विश्वघातकी, खोटी साक्ष देणारा अशा सारख्यांचे जर अन्न खाण्यात आले तर ते सुद्धा दोष नष्ट होतात. जो कोणी भगवान विष्णूचा फक्त प्रसाद, दूध आणि साखर भगवान नारायणाला तुम्ही अर्पण केलेला आहे आणि तो प्रसाद सुद्धा प्राशन केला तर अशा घरचे अन्न जर तुम्ही खाल्लेले असेल, हे दोषयुक्त अन्न खाल्लेले असेल आणि नारायणाचा प्रसाद ज्या दिवशी सेवन करून घेतला
तर हे सर्व असे दोष आणि ब्रह्महत्यासारखे पातके नष्ट होतात असे दुर्वासा ऋषींनी इंद्राला सांगितले. तर तुला तेवढे सुद्धा करता आले नाही. अगदी चांडाळ असून जरी हरिभक्त असला तरी त्यामुळे कोटी वंशांचा उद्धार होऊन जातो. हरिभक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करून जन्माच्या पापातून मुक्त होतो, यात शंका नाही. मग जो श्रद्धा भक्तिपूर्वक विष्णूचा प्रसाद स्वीकारेल तो कोटी जन्ममधल्या पापातून निसंशय मुक्त होईल. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले विष्णू निर्माल्यातील फूल तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिलेस, त्या अर्थी तुला आता लक्ष्मी सोडून जाईल असे दुर्वासा ऋषींनी श्राप दिला. अरे, मी नारायणाचा भक्त आहे. देव, ब्रह्मदेव, यम, वाधर्घ्य, काळ यांना मी जुमानीत नसतो. तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझे काय बिघडू शकेल? तुमचा गुरु जो बृहस्पती तर माझ्या खिसगणत सुद्धा नाही. इंद्रा, हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तोच सर्वत्र पूजला जाईल. प्रभू, आपण योग्य शाप दिला आहे. माझे वैभव भलेही नष्ट हो, पण माझे ज्ञान मात्र नष्ट न हो. कारण ऐश्वर्य काय किंवा विपत्ती काय दोन्हीचे बीज आहे. ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट करते. तीच मुक्ती मार्गावरील कुऱ्हाड आणि भक्ती मार्गावरची अडचण आहे. दुर्वासा बोलले, तू खरे बोलला आहेस. जन्म, मरण, जरा दुःख, रोगांदीचे बीज तेच आहे. संपत्तीची झापड डोळ्यावर असली तरी तो आंधळा होतो व मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुंदी असलेल्या दारुड्याप्रमाणे असतो. बांधवांच्या गरड्यात असून तो एकाएकी असतो. त्याला विषय भोगापुढे मुक्ती मार्ग दिसत नसतो. विषयांध पुरुष राजसी व तामसी असे दोन प्रकारचे आहेत. ते शास्त्रज्ञ जाणतात ते राजसी व न जाणणारे ते तामसी असे समज. शास्त्र दोन प्रकारचे मार्ग सांगतात. एक मार्ग जो आहे प्रवृत्ती दिशेला नेतो, दुसरा मार्ग निवृत्तीकडे नेतो. पहिल्या प्रवृत्तीचा मार्ग जो आहे त्यावरून प्रवास करणारा जीव स्वच्छंदी, स्वचारी, उन्मंत असतो. तो मधाच्या लोभाने कष्टातच सुख मानणारा असतो व अंतिजन्म, वृद्धत्व आणि मरण असे फेरे करीत कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमधून भटकत राहतो. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा जर झाली तर त्याला सत्संगेचा लाभ होतो. तो हजारो लोकात क्वचित एखाद्याला मिळतो. मग संत त्याला तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवता व जीव बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. असे प्रयत्न कैक जन्मात केल्यानंतर तो मुक्त होतो. इंद्रा, तू जे प्रश्न केले आहेत त्याचे उत्तर गुरुकृपेने मी जाणले आहे. असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात विरक्ती दाटून आली. तो तेथून निघून परत फिरला. अमरावतीपाशी जाऊन पाहतो तर काय, सर्वच दैत्यांचे साम्राज्य माजले होते. स्वरचार दुष्कृतांनी थैमान मांडले होते. न्याय आणि नीती यांचा मागमूसही उरला नव्हता. अशी दुर्दशा पाहून तो बृहस्पतीपाशी गेला. त्यावेळी देवगुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्याची दृष्टी सूर्यावर खिळलेली होती. तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा त्या करुणासागर गुरुला पाहताच त्याची समाधी उत्तरेपर्यंत इंद्र थांबून राहिला. देवगुरु ध्यान संपून पाण्यातून बाहेर येताच इंद्राच्या त्याच्या पायावर लोळण केली आणि दुर्वासाकडून मिळालेल्या शापाचा सर्व वृत्तांत रडत रडत त्याने सांगितला. त्याचप्रमाणे श्राप दिला दुर्वासा मुनींनी ते पण सांगितले व ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीची दुर्दशाचे वर्णन केले. वाचस्पती देवगुरुला इंद्राचा राग आला आणि लाल भडक नेत्रांनी पाहत तो म्हणाला, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले. आता रडणे पुरे झाले कर आणि मी जे सांगणार आहे ते ऐकून घे. नीती जाणणारा केव्हाही संकटात डगमगत नसो. विपत्ती काय आणि संपत्ती काय दोन्ही क्षणभंगुर आहेत. आपल्याच पूर्वकर्माची ती फळे असल्यामुळे त्याचे कर्तृत्व आपल्याकडे असते. जन्मोजन्मी हे राट गाडगे चालत असते. सुख व दुःख ही आळीपाळीने येत असतात. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. आपणच केलेली कर्म आपल्यालाच भोगावी लागतात असे मुळीच शास्त्रवचनामध्ये सांगितले आहे. भोगल्याशिवाय ते आपले कर्म नष्ट होत नाही. आपले जे काही भोग आहेत ते भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाहीत. मग कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागले तरी इलाज नसते. सतकृत्य आणि दुष्कृत्य असे भोगावेच लागतात असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदात ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितले, जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर श्राप मिळाला तर महालक्ष्मी, जर ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो तर महालक्ष्मी मिळो, अगर दारिद्र्य मिळो तर त्यांच्या मुळाशी कृतकर्म असते.
कोट्यावधी जन्मात केलेली कर्म जीवाला चिकटून चालत असतात. भोगल्याशिवाय कोणतेच कर्म संपत नाही. देश काल परिस्थिती यानुसार कमी जास्त प्रमाणात कर्म होत असतात. ती कशी ती ऐका. वस्तूच्या दानाचे पुण्य एकपट मिळते. तेच दान कुठलीही वस्तू राहिली जर आपण दान केले तर त्याचे एकच पटीने फळ मिळते. आणि जर तुम्हाला दान करायचे आहे तर अमावस्या संक्रांत अशा पुण्यतिथीला जर दान केले काहीतरी तर त्याचे फळ 100 पटीने मिळते. तर असे दान धर्म केले म्हणजे आपले वाईट कर्म दूर होतात आणि आपल्या चांगल्या परिस्थितीमध्ये बदल होतो. चातुर्मासात पौर्णिमेच्या दिवशी केलेले तेवढ्याच दानाचे फळ अनंत पटीने मिळते. ग्रहणातल्या तेवढ्याच दानाचे फळ कोटी पटीने मिळते. जर ग्रहण काळ राहिला, आत्ताच ग्रहण गेलं आपल्या इथे, तर त्यावेळेस आंघोळ वगैरे करायची मी व्हिडिओ पण टाकलेला होता. कारण ह्या पुराणांमध्ये निघत असतं ग्रहण काळाचं पुण्यफळ अनंत पटीने राहतं. तर जे आपले काही वाईट कर्म राहतात हर जन्माचे, तर ते वाईट कर्म आपले चांगले कर्मामध्ये बदलतात. त्यामुळे आपल्याला ग्रहण, सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो, ग्रहण काळ संपल्यानंतर आंघोळ वगैरे करायची, देवांची पूजा करायची. तुळशीपत्र आपण पाण्यात टाकलेले राहतात, मगच पाणी प्यायचं, नाहीतर परत पाणी भरायचं नवीन चांगलं. आणि मग काहीतरी ब्राह्मणांना दान द्यायचं, गरजू लोकांना दान द्यायचं. 1 वाटीभर साखर, वाटीभर तूप, अर्धा किलो चण्याची डाळ, अर्धा किलो गूळ, थोडा कांदे, थोड्या मिरच्या, हळद, मीठ, सर्व काही असं ब्राह्मणाला पण आपण दान दिलं ग्रहण काळ नंतर, ग्रहण संपल्यानंतर, तर याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळतं. जर तुम्हाला माहिती आहे आजूबाजू खूप कोणी गरीब आहे, काही खाऊ शकत नाही तर वा काही आणू शकत नाही, तर अशा लोकांना सुद्धा दान केले तरी पण आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं, या पुराणांमध्ये सांगितलेले आहे. तर असे हे कुठल्याही दानाचे फळ जर त्याच्या वेळेवर जर दिले तर त्याच्या अनंत पटीने आपल्याला फळ मिळते. पात्राप्रमाणे दानाचे सुद्धा तसेच महत्त्व या स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. तर मी ते तुम्हाला येथे सांगितले. तर मित्रांनो, अशी महालक्ष्मीची कशी अभिषेक करता, कोणते नैवेद्य देतात, तर दुर्वासा मुनीने कसा श्राप दिला इंद्रदेवताला, तर मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये इंद्रकृत महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मीचा पूजेचा विधी, महालक्ष्मीचे स्तोत्र आणि विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र अशा या श्री लक्ष्मी पंचमीच्या सेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. कमेंट्स करायला विसरू नका. जय माता दी.